श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे आम्हासी, कृपा करी का दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेसी निघाले, माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भवन, आपण नाही येथून, चरण सोडून श्री गुरुचे. नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरु मठासी आला, गुरुपुस्ती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न गेलासी, तंतुक मने स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख, तव पातली शिवरात्र एक, माग वद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी, पाहसी विनोद श्री पर्वताचा. नयन झाकुनी पादुकेसी, दृढ धरिगा वेगेसी, मनोवेगे घेऊन गेले, श्री गुरु म्हणती तयासी. कागा भ्रांतपणे पाहसी, वेगे जावे दर्शनासी, शौर्य स्नान करून या, श्री गुरु ऐसा निरोप देता. शीघ्र गेला स्नानाकरिता, तेथे देखील माता पिता, भ्राता ग्राम लोक सकळिक, ते पुसती तयासी. कवने मार्गे आलासी, आमुची भेटी कान घेसी, लपून येणे कोण धर्म, विनवितसे माता पितांसी. आम्ही निघालो दोन प्रहरेसी, एक गटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे, एका असती मिथ्या म्हणती. आम्हा सेवेची आला लपत, ऐसे बडी वारे बोलत, लब्ध प्रतिष्ठित सकळ जन, तो कोणा सवे न बोले. शीघ्र स्नान शौर केले, पुष्पे अक्षता बेल, घेऊन गेले पूजेसी. पूजा करीत लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे, समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक मने चित्ती, श्री गुरु राजा आपणचे शंकर, श्री गुरु पुसती तयासी, एदवारा आसी किंवा दासी. तंतुक विनवी स्वामी आसी, एक नवल देखील आता, समस्त लोक जाऊनी, देवालया भितरी बैसोनी. पूजा करते तुमचे चरणी, लिंगन देखो तुम्हीच तेथे, श्री गुरु म्हणती एक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता. स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. माघवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी, सांगेन एका तत्परेसी, श्री गुरु म्हणती तंतु खाते. पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा पर्येसी, शूर असे पराक्रमासी, समस्त शत्रू जिंकले तेने. आणिक एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे, बलाढ्य स्थळ बहु असे, चंचळ सकळ श्रियारत. आचार तरी बनवान असे, शिवपूजा करी बहु असे, पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्दी. सुशील सुगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुष आपला परद्वारता, ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी, पुसो लागली आपले पुरुषासी, मने प्राणेश्वरा पर्येसी, विनंती एक असे माझी. तुम्हाला ईश्वरावरती भक्ती उपजली कवने परी, स्वामी सांगावे सविस्तारी, कोपन करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्रियसी, बरवे पुसले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी चंपानगरी आपण, श्वानयोनी जन्मून जाण, होतो तेथे काळक्रमून, शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया, बक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत, मज देखून आले धावत, काष्टपाशान घेऊन या. आपण पवडीमध्ये पळत, द्वार घातले मारू म्हणत, धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशानी. ऐसा 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बहु ब्यालो, मग अंतर्गृही निघालो, पूजा देखील तेथे सेवाची. द्वार धरुणी समस्त लोक, शस्त्रे मारिले मज एक, ओढोनी टाकती सकळीक, शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान, एक शिवरात्रीचे महिमान, मनसी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्वभक्षण, सर्वांठाई त्याची वासना, तोची स्वभाव मज असती. ऐसे श्रियेसी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केला, म्हणे स्वामी जे सांगितले, आपुला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारुनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करी गा प्राणेश्वरा. एक ज्ञान सती, तुझा पूर्वजन्म कपोती, करीत होती सौदरपूर्ती, एके दिवशी अवधारी. पडिला होता मास गोळा, तो तुवा चोचीने धरला कवळा, उडत होती आकाश मंडळा, ते दुरुणी देखिले घारीने. पाठीला गेले ते घारी, मागे पुढे न विचारी, तू पळाली सते अवसरी, श्री पर्वतगिरीवरी. दुरोनी आली धावत, प्राण होता कंठगत, श्रमोनी शिखरी तू बैसत, घारी घेऊनी मारिले चोची. घेऊनी गेली मास गवळे, तुझे देह पंचत्व पावले, प्रदक्षिणा पुण्य फळाले, झाली सत्वा राजपत्नी. राजा सांगे सतीसी, पुढील जन्म सांगो तुझं, आपण राजा सिंधू देशी, जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तुची होशी, जन्म पावसी सृंजय देशी, तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होशील. तिसरा जन्म आपण असी, राजा होईन सौराष्ट्र देशी, तू उपजी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होशील. चौथा जन्म आपण असी, राजा होईल गांधार देशी, तू उपजी मग्ध पुढेसी, ते माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपण असी, राजा होईल अवंत देशी,
तू दाशा हरराज कुळी जन्मसी माझी भार्या होशील तू. 6वा जन्म आपणासी अनंत नाम परियसी. ययाती कन्या तू होसी ते माझे प्राणेश्वरी. 7वा जन्म आपणासी राजा होईल पांड्यदेशी. रूपलावण्य मज सरसी 9वे कवन संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन. जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी चंद्री सारखे मुखकमळ. वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरसी. दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मग. देहावसान होता तुझ घेईन सांगता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे. श्री गुरु म्हणती तंतुकासी. शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी. एक तो श्वान परियसी. सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर. ग्रामासी भीमातीर पूजा करी का निरंतर. मल्लिकार्जुन समान तंतुकमने स्वामी असी. स्वामी तू मज चाळविसी. पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी. लिंगस्थानी तुझ देखिले सर्वांठाई तुझी एक. झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगमनायक. एक एक सांगसी आम्हा पुढे. एकोणी श्री गुरु हसती येरे पादुका धरी म्हणती. नयन त्याचे झाकिती संगमा आले तत्काळी. श्री गुरु आले संगमासी. तंतुकास पाठविती मठासी. बोलावया शिष्यांसी आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांशी राहू पाहते आज संगमी. मग पुसती तयांसी तेही सांगितले भरवसी. आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री ऋष्य सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे. श्रीशैल्य शिवरात्र महिमा वर्णन नाम चतुश्चत्वारिशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.